आगे ज्यांना कोणाला निरोप घ्यायचा असेल त्यांनी मागच्या हॉलमध्ये तपास केला लावा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला जो आत्मनिवेदनाचा अभ्यास चालू आहे त्याच्याप्रमाणे 5 हवन झाल्यानंतर वंदने दादांनी भक्ताला मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच्यानंतर तिकडचे जे गुरुजी होते उपाध्ये होते त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं होतं. आणि एकंदरीत ही जी हवनं केली ही कशासाठी केली होती याच्याविषयीची माहिती दिली होती. आता पुढे दादांनी सांगितलेला अतिशय महत्वाचा विषय, तर गेल्या डिसेंबर म्हणजे 77 पासून कालच्या गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजे 5 हवन झाल्यानंतर 5 हवनीय विधी श्री दत्तक्षेत्र नरसोबावाडी येथे जी करण्यात आली त्यात आपण सर्व भक्त भाविकांनी सहभागी होऊन सहकार्याने त्याचा जो लाभ घेतला तो आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या भविष्योत्तर जीवनार्थ कल्याणकारकच ठरेल असा आत्मविश्वास आहे. म्हणजे 5 जी हवन झाली याचा जो लाभ तुम्ही घेतला, भक्त भाविकांना त्यांना बोलवलं होतं, त्याचा तुमच्या कुटुंबियाच्या भविष्योत्तर जीवनात तो कल्याणकारकच ठरेल असा आत्मविश्वास आहे असं वंदने दादांनी सांगितलं त्यावेळेला. आता इथे इकडनं आपला जो काही समज असतो एकंदरीत कार्याबद्दलचा किंवा आपण म्हणतो सेवकांबद्दलचा किंवा कामकाजाविषयी त्याच्याविषयी दादांनी त्याच वेळेला सविस्तरपणे मांडणी केली होती. हे विचार आपल्यासाठी आता खूप महत्वाचे आहेत. पुढे काय म्हणतात बघा दादा. आज या कार्याची स्थापना होऊन 25 वर्षे झाली असून त्या कार्याचा लाभ देण्यासाठी दिल्ली, मुंबई, पुणे, कराड, गोवा इत्यादी ठिकाणी कार्यकेंद्रे असून कार्यकेंद्रांचा लाभ जीवनातील अडीअडचणी निवारण होऊन प्राप्त जीवनात सुख, शांती, संपत्ती, समाधान प्राप्त व्हावे या अपेक्षेनेच आपण या कार्याचा लाभ घेतला. म्हणजे दादाने काय लाभ 25 वर्ष कार्याला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी दिल्ली, मुंबई, पुणे, कराड, गोवा इत्यादी कार्यकेंद्र होते. त्यावेळेला तेव्हा जे भक्त भाविक येत होते ते जीवनामध्ये काहीतरी अडीअडचणी होत्या, त्याचं निवारण होऊन जीवनात काय प्राप्त व्हायला पाहिजे, सुख, शांती, समाधान, संपत्ती प्राप्त व्हावे या अपेक्षेनेच आपण कार्याकडे बघत होतो. हे अतिशय महत्वाचं आहे. सध्या आपण सुद्धा हीच येतो आपल्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आहे आणि जोपर्यंत ते दुःख निवारण होत नाही तोपर्यंत आपल्याला बाकीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो. आपल्याला फक्त हे अमुक व्हायला पाहिजे अशी आपली जी धारणा असते आणि जर आपण ह्याचं वाचन केलं नाही तर हीच धारणा आपली कायमची तशीच राहणार. तर दादाने हे जे आत्मनिवेदन दिलं तर त्यावेळेच्या भक्तांनी
हे सगळं केल्यानंतर आत्मनिवेदन दिलं. परंतु आपल्या बाबतीत काही आत्मनिवेदन आता उपलब्ध आहे, त्यामुळे आपण त्याचा अभ्यास करून ज्या वेळेला ते भक्त अज्ञानाने वागले तसे, त्यांनी काही जाणीवपूर्वक नाही केलं, तर आता आपल्याला हे ज्ञान करून घ्यायला पाहिजे की बाबा आता आपण तसं करता कामा नये का. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर दादाने पुढे दिलेलं आहे. तर या अपेक्षेने आपण या कार्याचा लाभ घेतला. त्यावेळेच्या भक्तांना सांगितलं, असे असले तरी गुरु आज्ञेने या जगतात अशा कार्याची स्थापना होऊन जेव्हा ती कार्यान्वित होत असते तेव्हा त्यामागील सद्गुरूंचा हेतू असा असतो की, हे पुढचं महत्वाचं आहे, म्हणजे हे कार्य स्थापनामागील हेतू काय समजून घ्या. दुःख निवारण हे हेतू नाहीये. काय तर आम्हा मानवांना बहुमोल असे जे जीवन प्राप्त झाले, त्या जीवनात केवळ अहिक विषय सेवनार्थ जीवन व्यतीत होऊ नये. म्हणजे काय, माझा प्रश्न असेल की मला प्रमोशन मिळत नाही, माझा प्रश्न असेल मला योग्य नोकरी मिळत नाही, माझ्या मुलाचं लग्न होत नाही, माझा ब्लॉक लहान आहे, अनेक प्रश्न असतील. बरोबर आहे, हे प्रश्न लक्षात ठेवा, हे प्रश्न आहेत, त्याच्याबद्दल काय वादत नाही. परंतु केवळ त्याच्यासाठी जीवन आहे का, तर दादा म्हणतात नाही. म्हणजे आपल्याला हे जे बहुमोल जीवन दिले, म्हणजे याचं मूल्य करता येत नाही, हे कशासाठी प्राप्त केलेलं आहे, तर केवळ अहिक प्राप्त करण्यासाठी नाही. आता त्यावेळेला दादांसमोर सुद्धा हे प्रश्न होते. दादांनी बाबांना विचारलं की बाबा हे लोक अशी वागतात. त्यावेळेला बाबांनी दादांना काय सांगितलं होतं, अरे जर एखाद्या समजा उपाशी असेल, त्याला 2 वेळेचं जेवण मिळत नसेल, तर तुझं हे अध्यात्म तो ऐकणार आहे का, नाही ऐकणार. तर त्याची पहिल्यांदा तरतूद कर, आणि त्याची तरतूद झाल्यानंतर तो निश्चितपणे ऐकेल. आता आपल्यापैकी काही जणांची थोडी तरतूद झाली आहे, थोडी तरतूद झालेली नाहीये, होणार आहे. परंतु एक आपला विश्वास असला पाहिजे की इथे केवळ माझी अहिक गोष्टीची तरतूद होणार नाही, तर अहिकाबरोबर या जीवनाचं जे सार्थक करायचंय, त्या जीवनाचं सार्थक होण्याचं मार्गदर्शन सुद्धा इथे मला प्राप्त होणार आहे. ही आपल्या मनाची भूमिका असली पाहिजे. तर प्राप्त झालेल्या जन्माचे यथार्थ ज्ञान होऊन त्या जन्म परत्वे जन्माला येण्याचे जे कारण असेल ते कार्यान्वित होऊन आपल्या प्राप्त जन्माचे सार्थक व्हावे. आपला जन्म ओगीच झालेला नाहीये, आपण ओगीच इथे पोचलेलो नाहीये. पण मी समजा म्हटलं की बस मला खायचं प्यायचं तेवढ्याच गोष्टी तू दे, बाकीच्या गोष्टीमध्ये मला ते लक्षात ते तर देणार तुम्हाला. परंतु काय मग त्या आपली जी दुःख आहेत, कळलं की नाही, ही कधीतरी कुठेतरी काहीतरी त्रास देणार. म्हणजे 20-25 वर्ष आल्यानंतर गुरुमार्गामध्ये जर आपल्या आयुष्यामध्ये ती दुःख जर अजूनही राहिली असेल काही, आणि गुरुमार्गावरची आपली श्रद्धा समजा कुठेही अतूट राहिली असेल, कुठे अडळली असेल, तर याचा अर्थ काय की आपण राईट ट्रॅकवरती आहोत. अजूनही समजा त्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण कामकाजाला पुन्हा पुन्हा नंबर लावणार असो, आपण तामण बघायला पुन्हा पुन्हा येणार असो, तर याचा अर्थ कुठेतरी गणित चुकतंय. कधीतरी काहीतरी त्रास होऊ शकतो, परंतु वारंवार असं होणं म्हणजे याचा अर्थ काय, तर आपलं गणित कुठेतरी चुकतंय. मग काय चुकतंय, जेव्हा आपण हे वाचन करतो त्यावेळेला आपल्याला कळतं की आपलं नेमकं कुठे चुकतंय. तर आपलं जन्माचं जे कारण आहे हे वेगळं आहे, आणि आपण आपलं जीवन वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करतोय. ही योजना जरी कार्याचा प्रधान उद्देश असला, म्हणजे योजना ही जरी कार्याचा प्रधान उद्देश असला, तरी तो प्राप्त करून घेण्याची तळमळ येणाऱ्या भक्त भाविकांना आहे असे अनुभवास न येता, उलट अधिक प्रश्नोत्तरे विचारून आपले अधिकाधिक आयुष्य समृद्ध कसे होईल याच विषयाच्या चिंतनात हे भक्त भाविक या कार्याचा लाभ घेत असतात.
स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे त्याचा विचार न करता अजून हा प्रश्न विचारून, कळलं की नाही, आयुष्य अजून कसं समृद्ध होईल, मला अजून कसं ऐक प्राप्त होईल, मला माझं संपल्यानंतर माझ्या मुलांचं कसं होईल, म्हणजे त्याचे ते प्रश्न आपले संपतच नाही. पण हा या कार्याचा मूळ उद्देश नाहीये, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते तर आपल्याला देणारच आणि आपल्यासाठी अयोग्य असेल तर मिळणारच नाही. पण आपल्या जीवनाचे सार्थकता मात्र ते करणार याच्याबद्दल काय वाद नाही. त्यामुळे आपल्याला ठरवायचंय या दिशेने जायचं की या दिशेने जायचं की मधनं जायला पाहिजे. आपली परमार्थामध्ये जाण्याची एवढी लायकी नाही पूर्णपणे जोग करून. ऐहिकतेमध्ये आपण किती घुसू शकतो, परंतु ऐहिकतेबरोबर आपण परमार्थाचा सुद्धा थोडा विचार करायला शिकला पाहिजे. आणि आपण पाऊल टाकून बघितलं पाहिजे, अरे या दिशेने गेल्यानंतर सुद्धा माझ्या काही माझं जे उत्पन्न आहे, अमुक आहे तमुक आहे, याच्यामध्ये कुठेही बदल होत नाही. हा माझा वेळ माझ्या सद्गुरूंसाठी आहे. आपण ते करत नाही. आपण प्रत्येक वेळेला एवढं जरी प्राप्त झालं तरी जो काय त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यायचा असतो ना, तो सुद्धा आपण देत नाही. लवकरात लवकर जाऊया, पण कशाची आरती कंप्लीट करूया, घरी जाऊया. हेच असतं आपलं. आणि त्याच्यानंतर मग पुढे गेल्यानंतर जीवनामध्ये बाकीचे लोक कुठच्या कुठे गेले, पण आपल्या वाट्याला तसा तेवढा यश मिळालं नाही असं आपल्याला वाटतं. दादाने पुढे सुंदर सांगितलेलं आहे. काय म्हटलंय पुढे बघा, ऐका. आज या कार्यपद्धतीतून आपण भक्तांना जे अडीअडचणी निवारणाचं मार्गदर्शन करण्यात येत आहे ते या कार्याचा मूळ उद्देश नाही. पुन्हा एकदा वाक्य मी वाचतो. आज या कार्यपद्धतीतून आपण भक्तांना जे अडीअडचणी निवारणार्थ मार्गदर्शन करण्यात येत आहे, म्हणजे थोडक्यात कामकाज, ते या कार्याचा मूळ उद्देश नाही. काही प्रकट साधना न करता घर बसल्या या कार्याचा लाभ आपणास सहजासहजी प्राप्त होत आहे व त्याचा आस्थापूर्वक जर आपण विचार करते होऊ शकला नाही तर भवितव्यात या जगाच्या बदलत्या परिस्थितीनुसार आपण व कुटुंबियांच्या जीवनाबद्दल असणाऱ्या आस्था अपेक्षा साकार होतील ही नाही याचा विचार सुज्ञपणे आपण करणे हाच भविष्योत्तर जीवनाचा यशाचा पाया आहे. आपण जर त्याच्यामध्येच अडकलो, कळलं की नाही, आणि आपण काही घर बसल्या आपलं सगळं काय व्यवस्थित चाललेलं आहे नाही का, पण त्याच्याबद्दल आपण आस्थापूर्वक विचार, आपली आस्था असली पाहिजे. आणि असं जर आपण करू शकलो नाही तर भवितव्य बदलणाऱ्या परिस्थितीनुसार आपण आणि आपल्या कुटुंबियांच्या जीवनामध्ये असणाऱ्या अपेक्षा साकार होतील की नाही त्याचा विचार शून्यपणे आपणच करायला पाहिजे. आणि हा जर आपण विचार केला तर भविष्योत्तर जीवनाचा यशाचा हा पाया आहे. ज्या सिद्ध साधन पद्धतीतील निराकरणे आपल्याला अडचणी निवारणात होतात, निराकरणाने आपली अडचणी निवारणात होतात, त्या सिद्ध साधन पद्धती कार्यारंभी प्राप्त करण्यासाठी प्राप्त जीवनात मला खूपच त्याग करावा लागला. आपल्याला हे काय मार्गदर्शन होतं कामकाजाच्या वेळेला त्याला म्हणतात निराकरण. आता ही निराकरणं जी आहेत, म्हणजे तिथे बसलेला सेवक ज्या वेळेला सांगतो की तुम्ही प्रार्थना म्हणा, त्याच्यानंतर ओम श्री साईनाथाय नमः म्हणा, प्रत्येक गुरुवारी 2 नाणी दान करा, काय जे काय असेल ते, हे त्याचं सामर्थ्य नाहीये, लक्षात ठेवा. हे दादानी सिद्ध करून ठेवलेलं आहे. पहिल्यांदा जो तिकडे बसतो तो फक्त केवळ माध्यम आहे. त्यामुळे ते श व्यक्ती बसते की य व्यक्ती बसते की ए बसते की बी बसते हे महत्वाचं नाही. त्याच्या तोंडातून निघालेला शब्द म्हणजे बाबांनी सांगितलेला शब्द आहे तो, असं लक्षात ठेवायचं. त्यामुळे कोण व्यक्ती कोणत्या दिवशी बसते कामकाजाला वगैरे हा विचार करणं म्हणजे अतिशय चुकीची गोष्ट आहे. तसंच कोणत्याही सेवकाला आपण जेव्हा वैयक्तिकरित्या फोन करतो आणि विचारतो हे असं आमचं झालं तसं झालं,
आता काय करायचं? तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची, सेवकांना पण बंधन आहेत. सेवक सांगत नाहीत असं करा, मंगळवारची सेवा, हे करा ते करा. कारण काय, समजा मी आता समजा कोणी मला फोन केला आणि मला विचारलं की असं असं आहे, काय करायचं, आणि मी समजा सांगितलं मंगळवारची सेवा करा, प्रार्थना करा, अमुक करा. त्यांचं सामर्थ्य माझ्याकडे नाहीये. तिथे बसल्यानंतर आसनावरती लक्षात ठेवा, सामर्थ्य त्यांचं काम करते, माझ्याकडचं सामर्थ्य नाही काय करत. ज्या वेळेला मी त्या आसनावरती बसत नाही, बाहेर असतो, आणि मी जेव्हा सांगतो अमुक करा, त्यावेळेला काही फायदा तुम्हाला होणार नाही. आणि सेवकांना माहिती आहे बंधनं. एमर्जन्सी असेल, आता अगदीच काहीतरी झाले आणि काहीतरी सांगायचं असेल, तर त्यावेळेला फक्त एक नैमित्तिक जे काही सांगायचं असतं मार्गदर्शन, तेवढंच सांगण्याचा अधिकार सेवकांना आहे. मग बाबा ते सांभाळून घेतात, त्यांना कळतं की बाबा हे आता गरजेचं आहे, एमर्जन्सी आहे, त्यावेळेला ते सांगितलं गेलं पाहिजे. परंतु निराकरण हे कार्यकेंद्रावरती येऊनच करून घ्यायला पाहिजे, कारण त्याच्या मागे दादाने आपलं आयुष्य संपवलेलं आहे, मोठा त्याग केलेला आहे, आणि म्हणून त्या निराकरणाला अर्थ प्राप्त झालेला आहे. काय काय वेळेला काय होतं, आपण ज्या वेळेला बाहेर जातो आणि मार्गदर्शनाला जातात, तर त्यावेळेला जातात 3,000 रुपये खर्च करावे लागेल, ही पूजा अशी अशी करावी लागेल, अमुक करावं लागेल, उपास करावा लागेल, ते करावं लागेल, एवढी आहुती द्यावी लागेल, एवढे ब्राह्मण येतील. मग आपल्याला वाटतं अरे काय केलं आपण म्हणून. आणि या इथे काय, एक श्रीफळ, विड्याची 2 पानं, सुपारी आणि 21 रुपये, याच्या पलीकडे काय मागितलं होतं? जे का आपण 50 रुपये आता ऑनलाईन घेतो करोनामुळे, ते कशासाठी? तशी एका श्रीफळाची किंमत आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये विड्याची 2 पानाची किंमत आहे, एक सुपारी आहे, आणि आपल्या वतीने 21 रुपये बाबांकडे ठेवले जातात. ते आपलं कर्म आहे तिकडे ठेवलेलं. म्हणजे आपले जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न आपण तिथे ठेवतो. आता काय काय जणांना काय वाटतं, किती वाजता आलं तर काय आपला नंबर घेतला गेला पाहिजे. ते चुकीचं आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही उशीर आलो, काय फरक पडतो? आता कसं असतं बघा, लक्षात ठेवा, आरती साधना संपन्न झाली, त्याच्यानंतर आपण शिपळ विपळ घरनं घेऊन येतो काय काय वेळेला, आणि म्हणतो आमचा नंबर घ्या. दादानी सांगितलं, हे मी माझं स्वतःच काहीच सांगत नाही, लक्षात ठेवा, की आरती साधनेपूर्वी विडे लागणे का गरजेचे आहेत? तर ज्या वेळेला आरती साधनेपुढे आपण ज्याला श्रीफळ ठेवतो, विड्याची 2 पानं, सुपारी, अमुक सगळ्या गोष्टी ठेवतो बाबांच्या पुढे, त्यावेळेला बाबांना कळतं कोण भक्त भाविक आले आणि त्यांचे प्रश्न काय आहेत, त्या प्रश्नांची तीव्रता किती आहे. त्यामुळे जेवढी आवश्यक तेवढी शक्ती बाबांकडनं आलेली असते, आणि ती शक्ती त्या माध्यमातून कार्य करते. आता समजा आपण आधी विडा बिडा काय लावला नाही आणि एंड मुवमेंट लावला आणि घ्या, कळलं की नाही, लोकांना वाईट वाटतं जेव्हा आम्ही परत पाठवतो, पण घ्या म्हणून आपण सांगतो. योग्य एवढ्यासाठीच नाहीये, कारण का, एमर्जन्सी आहे का? नाही. एमर्जन्सी सोडली ना, तर आपण असा विचार करायला पाहिजे, ठीक आहे आता या वेळेला नाही ना, पुढच्या, पण नंबर लावूनच जायचं, डायरेक्टली जायचं नाही. थोडासा काहीतरी त्रास झाला, ही एमर्जन्सी होत नाही, ही एमर्जन्सी होत नाही, लक्षात ठेवा. ऍक्सिडेंट झाला काहीतरी, जन्म मरणाचा प्रश्न आहे, किंवा आता ताबडतोब 1-2 दिवसामध्ये कुठेतरी फॉरेनला जाण्याचं, नंतर येणं शक्य नाही, कळलं की नाही, अशाच वेळेला एमर्जन्सी असते. नाहीतर त्या निराकरणाचा आपल्याला जर लाभ होणार नसेल, तर फक्त निराकरण सांगून काय उपयोग. त्यामुळे आम्ही दादर कार्यकेंद्रावरती तर स्ट्रिक्टली फॉलो करतो की जर एमर्जन्सी असेल तर एमर्जन्सी सोडून प्रत्येकाने नंबर लावूनच कामकाज केलं पाहिजे. कारण 100% तुमचं काम होणार, 100%, 99% नाही, 100% काम होणार, कारण तुम्ही सगळी शिस्त पाळलेली आहे, जी शिस्त त्यांनी लावून दिलेली आहे. पुढे जाऊया.
ज्या सिद्ध साधन पद्धतीतील निराकरणाने आपल्या अडचणी निवारण होतात, त्या सिद्ध साधन पद्धती कार्यारंभी प्राप्त करण्यासाठी मला खूप त्याग करावा लागला. काय केलं दादाने ते सांगितलेलं नाहीये. बरं, पुढे जाऊया. आपणास मार्गदर्शित केलेली निराकरणे ही माझा ऐशिक विषय म्हणून मी केलेली नाही. मला वाटतं म्हणून हे असं निराकरण मी करूया असं केलेलं नाहीये दादानी. म्हणजे आपल्या बाबतीत असं सायकोलॉजिकल कसं असतं, खूप पैसे खर्च केले आणि खूप कष्ट केले, आपल्या देहाला आपण खूप भोगायला लावलं, कळलं की नाही. सकाळी ते पूजा झाल्याशिवाय जेवायचं नाही, असं करायचं नाही, संध्याकाळी जेवायचं, हे करायचं, उपास करायचा, ते करायचं, कळलं की नाही. हे सगळं केलं की नाही आपण, ते आपलं वाटतं अरे काहीतरी मी देवाचं करतोय. पण ज्या वेळेला फक्त सकाळी उठून त्या श्रीफळाचं पूजन करा, प्रार्थना म्हणा, सर्व मंगल मांगल्य 21 वेळा म्हणा, प्रत्येक मंगळवारी 2 नाणी काढून ठेवा, बाकी काहीच करू नका, संध्याकाळी पण प्रार्थना करा, एवढं सांगितल्यानंतर आपल्याकडे काय ह्या सेवेमध्ये, या निराकरणामध्ये एवढी शक्ती आहे का? तर शक्ती असल्याशिवाय कार्य घडत नाही ना. हे काही सेवकांचं सामर्थ्य नाहीये, बाबांचं सामर्थ्य आहे. बाबा आहेत तिथे, कारण तुमचं काम करतात कोण करतात? बाबा करतात, सेवक नाही करत. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की कोणी सेवक आसनावरती असल्यानंतर माझं काम होणार का? कारण बाबा करणार. त्यावेळेला दादांच्या वेळेला काही सेवकांना असं वाटत होतं की बाबा आपल्या माध्यमातून कार्य होतं. तेव्हा काही एका प्रसंगी दादानी सांगितलं तुम्ही असं समजू नका की तुमच्या माध्यमातून काम होतं, कार्य होतं. मी जर तिथे 8 वर्षाचा मुलगा जरी बसवलो ना, तर त्याच्या तोंडातून पडणाऱ्या ज्या शब्द आहे की नाही, त्या शब्दानुसार कार्य होईल, हे लक्षात ठेवायचं. आणि दादाने कित्येक उदाहरणं दिलेली आहेत आणि कित्येक प्रात्यक्षिक दाखवलेली आहेत की असं घडतं. त्यामुळे सेवकांना सुद्धा काही बंधन आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. पुढे, आपणास मार्गदर्शित केलेली निराकरणे ही माझा ऐच्छिक विषय असं म्हणून मी कधी केलेलं नाहीये. तसेच तशी ऐच्छिक निराकरणे ही मानवी जीवनातील दुःख निवारणाचं कार्यान्वितही होत नाही. अतिशय महत्वाचं वाक्य ते पुढचं. मला समजा उद्या वाटलं की बाबा हे असं 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 करूया, कळलं की नाही, आणि हे मार्गदर्शन करूया, काही फायदा होणार नाही, कार्यान्वितच होत नाही. त्याच्या मागे तेवढं सामर्थ्य लागतं, त्याच्यासाठी ते सामर्थ्य निर्माण करण्यासाठी त्याच्या मागे तेवढा त्याग लागतो. 10,000 वेळा दादा एका दिवसामध्ये नामस्मरण करायचे, ओम श्री साईनाथ आहे नमा. आपल्याला फक्त 108 वेळा सांगितलं जातं फक्त, आणि असं कंटिन्युअसली वर्षानुवर्ष करायचं. त्याच्यानंतर ती सिद्ध झाली सगळी साधनं. तर निराकरणे ही ज्या सिद्ध साधन पद्धतीवर आधारलेली असतात, ती सिद्ध साधन पद्धती पूर्णतः कृपाशीर्वादाच प्राप्त झाल्याशिवाय ती साध्य होत नाही. म्हणजे अख्खी जी साधन पद्धती आहे त्याला देवाची मान्यता पाहिजे. आपण ज्यावेळेला एखादा विधी करतो, आपण तिथे जातो, बसतो, त्याने सांगितलं असं 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 करा, तर त्याच्या मागे प्रिन्सिपल्स आहेत. त्या प्रिन्सिपल्स काय आहेत? शास्त्राने सांगितलेली की पहिल्यांदा आपला संकल्प असावा लागतो, मी कशासाठी करणार आहे. मग त्याच्यानंतर देवतेचं आवाहन असतं, देवतेला बोलवावं लागतं, ही दुसरी स्टेप आहे. त्याच्यानंतर प्रत्यक्षात होम हवन काय जे काय असेल ते कर्मकांड करावं लागतं. कर्मकांड झाल्यानंतर त्याच्यानंतर आहुती द्यावी लागते, काहीतरी अर्पण करावं लागतं, आलेला देवदेवतेला संतुष्ट करावं लागतं. आणि ते झाल्यानंतर देवता संतुष्ट झाल्यानंतर त्याच्यानंतर त्या कृपाशीर्वाद आपल्याकडे प्रवाहित होतो. इथे संपलं नाही. कृपाशीर्वाद प्रवाहित झाल्यानंतर, त्याचा अनुभव आल्यानंतर जीवनामध्ये त्याचं उत्थापन करावं लागतं, म्हणजे त्याचं समापन करावं लागतं. पुन्हा एकदा एक विधी असतो,
आणि त्याच्यानंतर मग त्याची समाप्ती असते. किती स्टेप्स आहेत बघा. पहिल्यांदा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? संकल्प. आपण कोणत्याही प्रकारचा संकल्प करत नाही. आपण म्हणतो विधी अमुक करा तसं का, आणि मग तो काहीतरी जो ब्राह्मण बसलेला असतो तो काहीतरी म्हणतो तुमच्या वतीने, कळलं की नाही? कशासाठी आपण ते करतोय? सर्वात पहिली ती गोष्ट आहे. बरं, ती जी आपण देवतेला आव्हान करतोय, त्या देवतेला आव्हान करण्यासाठी काही मंत्रोच्चार आहे, काही शुद्धता आहे, काही तत्व आहेत. ती जर पाळली नाही तर ती देवता येणारच नाही. भलतीच देवता येणार किंवा भलताच कोणतरी येणार शक्ती. काय काय वेळेला हे नसेल तर मग ब्राह्मण काय सुपारी लावतात, सुपारीवरती आवाहन करतात. त्याला एक पद्धत आहे ना. मग देवता आली, त्याच्यानंतर मग त्याप्रमाणे योग्य पद्धतीने होम हवन काय असेल ते व्हायला पाहिजे. आपण या इथे पूजा करतो, काय ते मंत्र म्हणतो आपण इथे. मी विचार करतो कसो माझ्या ऑफिसला कधी मला लवकर जायचंय किंवा तो येणार आहे, तिकडे कोण आलेले आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष असतं. असं नाही चालत. कारण दादाने ते पण सांगितलं की ते त्रिकूट आहे. देवदेवता आलेले आहेत, गुरुजी बसलेले आहेत आणि यजमान आहेत. त्या तिघांचं त्रिकूट आहे. ही जर त्रिकुटी जमली, त्रिपुटी, तरच त्याचा लाभ होणार. मी जर भलतीचकडे असेल मनाने तर कसं होणार? फक्त कृती घडते. म्हणून अशा प्रकारचे आहेत. बरं, ते झाल्यानंतर सुद्धा तो गुरुजी काय करतो? ते झालं, सगळं झालं, आपल्याला त्याचा अनुभव यायला पाहिजे ना. जो गुरुजी आलेले असतात ते तिकडे काही फळं बिळं मांडलेली असतात, तांदूळ बिंदूळ असतात. ते झाल्यानंतर तो सगळे तांदूळ बिंदूळ गोळा करतो आणि तो घेऊन जातो. दादा म्हणतात जो आशीर्वाद मंत्रोच्चार झालाय तो त्या तांदळांमध्ये आहे, त्या शिपामध्ये आहे, तो घेऊन गेला. तुम्हाला काय मिळालं? आपल्याला त्याची जाणीव पण नसते. आपल्या दृष्टीने ते काय अर्धा किलो तांदूळ, पण त्या अर्धा किलो तांदळामध्ये काय काय आहे, आपल्यामध्ये बदल करण्याची क्षमता किती आहे, आपल्याला जाणीव असते याची नाही. अरे त्याला वेगळे अर्धा किलो द्या की तांदूळ, पण हे नको म्हणून सांगायचं. हे आम्हाला घरच्या लोकांसाठी. ह्याची म्हणजे काय, याच्यामध्ये कुठेही लक्षात ठेवा, कोणाची आपण त्रुटी काढण्याचा प्रयत्न करा हे आपलं अज्ञान आहे. आणि जेव्हा दादाला कळलं की बाबा हे सगळ्यांच्या बाबतीत असंच घडणार आहे, तेव्हा या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मोकळं केलं. त्याच दिवशी आहुती दिली आपण, ते झालं, आणि त्याच्यानंतर अनुभव आल्यानंतर त्याचं उत्थापन होतं. ते पण त्याच दिवशी केलं जातं. अनुभव यायचाच आहे, आपण अनुभव घेतलेलाच नाहीये. म्हणजे याचा अर्थ तो विधी पूर्ण झाला का? खरोखरच नाही. हे सगळं जे आहे हे टाळण्यासाठी पहिल्यांदा काय, जो काय ठरवले झाले ते त्यांचा पहिल्यांदा परमिशन घेऊन की बाबा असंच करणार, एवढंच करणार, तुमचा कृपाशीर्वाद आहे का? आहे. मग करायला सुरुवात. म्हणून आपल्याला ते बाकीचे कर्मकांड लागत नाही. अशा पद्धतीनेच करायला पाहिजे. मनाची सात्विकता ठेवली, शुद्धता जेवढी शक्य असेल तेवढी ठेवली, तर आपण या राहत्या घरामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी यथोचित होऊ शकतात. त्याचं का कारण का, तर दादानी त्यावेळेला सुरुवातीला सांगितलेलं बाबाला की पुढे येणाऱ्या माझ्या भक्त भाविकांना हे शक्य होणार नाहीये. मग तुम्ही अनुभव त्याला तसे दिले पाहिजेत आणि हे मान्य करून त्याच्यानंतर मग पुढे दादानी कार्याची स्थापना आणि निराकरण सिद्ध केली. त्यामुळे ते निराकरण म्हटल्यानंतर लक्षात ठेवा, आपल्याला कळतं मंगळवार सांगितले, गुरुवार सांगितले, कळ की नाही, पण त्याच्या मागे किती शक्ती त्यांची आहे याचा विचार करा. आणि ती का आहे? कारण आपल्या गुरुने ती पहिल्यांदा ज्यावेळेला सिद्ध केली त्यावेळेला त्यांना ती अर्पण केलेली आहे. पुढे सांगितलंय बघा, पटकन आपण पुढे जाऊया हा विषय. तर कृपाशीर्वाद प्राप्त झाल्या म्हणजे पात्र झाल्याशिवाय ती साध्य होत नाही. याचा अर्थ
निराकरण म्हणजे प्रश्नाबद्दलचे अचूक विधान किंवा कारण नव्हे. अतिशय महत्वाचं वाक्य लक्षात द्या. आपल्याला काय वाटतं निराकरण म्हणजे काय? आपण जे काय विचारतो त्याचं काय अचूक निदान आणि कारण किंवा कारण. तसं नाहीये. तर निराकरण हे म्हणजे श्री गुरु कृपाशीर्वादच असतो. आपल्याला त्यांच्या चरणाशी आणलाय कशासाठी? आपल्या जीवनामध्ये काहीतरी दुःख निर्माण कशासाठी केलंय? कारण त्यांना आपल्याकडे गुरुकृपा आशीर्वाद प्रवाहित करायचंय. त्याच्यासाठी तर आलाय आपण तिकडे. त्यामुळे जे काही निराकरण सांगितलेलं असतं तो का असतो? गुरुकृपा आशीर्वाद असतो. जो कृपा आशीर्वाद निराकरण म्हणून दिला आहे त्याबद्दलची यथायोग्य आस्था, तत्संबंधीची आचार विचारांची शुद्धता व तो जतन करण्यासाठी नित्याने मार्गदर्शन केलेली सेवा ही न करण्याने महत् प्रयत्नाने प्राप्त झालेल्या या सिद्धांत पद्धती व निराकरणे यांना आपल्या अयोग्य अशा आचार विचाराने मलिनता येते. आपली आस्था नसते त्याच्याबद्दल. कारण का सहजतेने करायचं म्हणून म्हणजे आपण सांगितल्याने केलं ते म्हणून आपला विचार पण नसतो. कसं तरी त्या शिंपळावरती पाणी शिंपडायचं, दुसरं लावायचं घरी, आस्था नसते. आचार विचारांची शुद्धता नसते. मार्गदर्शन केलेली जी सेवा आहे ही सेवा जी आहे ही महत् प्रयत्नाने प्राप्त झालेली आहे. लक्षात ठेवा. का ती सिद्धांत पद्धती व निराकरण सोपी नाहीये. आणि त्याच्यामुळे आपल्या अयोग्य आचार विचाराने आणि योग्य प्रकारे सेवा न झाल्यामुळे काय होतं? त्या निराकरणाला मलिनता येते. आता पुढे हे पण लक्ष द्या, किती सुरेख सांगितलेलं आहे. अशा परिस्थितीत जेव्हा निराकरण त्याची कार्यक्षमता उच्चारलेल्या शब्दांप्रमाणे होत नाही तेव्हा आपण बघता असा संकुचित विचार करता की आता गुरु माध्यमाचे सामर्थ्य कमी झाले आहे. म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे जेव्हा फळ मिळत नाही तेव्हा आपण काय विचार करतो? संकुचित विचार. अरे खरोखर इथे एवढं हे आहे का खरोखर? म्हणजे गुरु माध्यमाचे सामर्थ्य कमी झाले असा विचार आपल्यामध्ये येतो. दादानी ताबडतोब सांगितलंय काय? वास्तविक साधक माध्यमाचा विचार असा आहे की मी जो काही साधक बसलाय त्याची खरोखर शक्ती आहे का हे करण्याची? मी दादांच्या वेळेला सुद्धा लोकांच्या मनामध्ये असे प्रश्न आले होते. लक्षात ठेवा. बरं आता 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 जे सेवक आहेत त्या सगळ्या सेवकांनी दादांना बघितलंय का? नाही. मी तर नाहीच बघितलं. दादा गेल्यानंतर मी मार्गामध्ये आलोय. मग तरी असताना ज्या ज्या सेवकांनी दादांच्या पश्चात या कार्यामध्ये त्यांची इथे आले, ही नियुक्ती झाली आहे ही गुरुंची कृपा आहे म्हणून, त्यांनी ठरवलंय म्हणून. पण त्यांच्या माध्यमातून कार्य का घडतं याचं सुद्धा उत्तर आता आपल्याला मिळणार आहे. आता त्यावेळेला जेव्हा दादा होते त्यावेळेला सुद्धा लोकांच्या मनामध्ये आले, अरे ह्या गुरुमाध्यमाचं सामर्थ्य आहे का किंवा कमी झालंय? आता त्याचं पहिल्यांदा त्याचं उत्तर घेऊया. म्हणजे दादांच्या वेळेच्या दादांच्या बाबतीत जो लोकांच्या मनामध्ये प्रश्न आला त्याच्याबद्दलचा आपण पहिल्यांदा उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करूया. कारण त्यावेळेला दादांबरोबर असलेले कित्येक भक्त भाविक अजूनही जिवंत आहेत. त्यांच्यापैकी काही जणांच्या मनामध्ये असे विचार आलेले पण असतील. ऐका आता. वास्तविक साधक माध्यमाचा महिमा असा आहे, साधक म्हणजे दादांसारखे जे असतात ते, की गुरु कृपाशीर्वादाला प्राप्त होण्यापूर्वी गुरूंद्वारा या साधकाची योग्य ती परीक्षा झाल्यावरच तो कृपावंत होतो. बाबांनी त्यांची उलट सुलट परीक्षा घेतली आणि कळलं की बाबा हा नाही, हा हलणार नाही, हा हे कळणार, मी जे काय सांगतोय हे झाल्यानंतर तो साधक होतो. असत नाही. ही परीक्षा समजा आमच्या बाबतीत असती, आमच्या म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत आपण पळून गेलो असतो. बायको मुलं सगळ्यांना सोडा, अमुक करा, जेवायचं नाही, अमुक करायचं, हे सगळं जमलं असतं का आपल्याला? नाही. आपल्याला थोडं इकडचं तिकडे झालं की नाही की आपण हलतो, नाही का?
तर दादांच्या 0.0001% सुद्धा आपली परीक्षा बघितली जात नाही. बघा, तर ती परीक्षा झाल्यावरच तो कृपावंत होतो, तोपर्यंत नाही होत. म्हणजे त्याला खूप कठीण परीक्षा द्यावी लागते. गुरुकृपा ही अविनाशी व अक्षय अशी असल्याने, अविनाशी कधी नाश होत नाही आणि अक्षय नेहमी असणारे, अक्षय असल्याने साधकाच्या जीवनात गुरुकृपेला तो अपात्र होतो किंवा कृपेत अंतर पडते, हे आपणा भक्तांचे अज्ञान आहे. तो अपात्र होतो का, तो त्याच्या गुरूंमध्ये अंतर पडलाय का, हा आपलं अज्ञान आहे. तसं काय होतं का, जेव्हा बाबा निवडतात किंवा बाबांनी जेव्हा निवडलं जाताना त्यावेळेला त्यांना माहित होतं की बाबा हा करणार शेवटपर्यंत, प्रश्न येत नाही त्याच्यानंतर. सिद्ध सिद्धांत पद्धतीत जी मलिनता येत असते ती आपण भक्तांचे अज्ञानी, अविचारी, असमंजस अशा विचार अविचाराने व गुरु मार्गदर्शनाप्रमाणे आचार विचार हे योग्य प्रकारे न केल्याने येत असते. म्हणजे आपल्या डोक्यांमध्ये जे काय येतात ना विचार अविचार, आणि गुरु मार्गदर्शनाप्रमाणे जे काही सांगितलं त्याप्रमाणे आपण आचार विचार योग्य प्रकारे करत नाही, त्याच्यामुळे ती मलिनता येते, बाकी काही नाही. शेवटचा पाठ. अशा प्रकारची मलिनता गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेला जेव्हा श्री सद्गुरूंना या कार्यपद्धतीत भवितव्यात अडथळा निर्माण करणारी असे वाटले, त्याच क्षणी त्यांनी मला आपण भक्तगणांना मार्गदर्शन करण्यास बंद करून पुनश्च ती सिद्ध साधने निराकरणात सिद्ध करण्यासाठी आज्ञा केली. दादाने आपल्याला सांगितलं होतं की त्यावेळेला दादा कामकाज करत होते आणि कामकाज हेच त्यांचं उत्पन्न होतं. त्याच्यातून जे काही लोक ठेवायचे ₹1.25, त्या ₹1.25 दादा स्वतःच सगळी केंद्र चालवायची, कित्येक जणांची संस्था चालवायची. तेच बंद केले, पैसे घ्यायचे नाही आता म्हटल्यानंतर कामकाज बंद. आणि ही त्यांना बंद करायला का सांगितलं किंवा जेव्हा, कारण बाबांना जाणवलं की बाबा खूप मलिनता, आता ही पहिल्यांदा मलिनता काढून टाकली पाहिजे. कशासाठी, की भवितव्यात जे काही येणार आहेत भक्त आणि त्यांचे कुटुंबीय यांना त्रास होता कामा नये, त्यांना तो त्याचा लाभ व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ही जी आता मलिनता निर्माण झालेली आहे आताच्या भक्त भाविकांच्या विचाराने अविचाराने, ती पहिल्यांदा काढून टाकली पाहिजे. आणि त्याच्यासाठी पहिली गोष्ट काय करायला पाहिजे, तर ऐहिक प्राप्ती जी आहे ही पहिल्यांदा बंद करायला पाहिजे. किती त्याग आहे विचार करा ना. आता आपण बोंबलतो नाही का, थोडासा पगार, समजा थोडा पगार कमी झाला की आपण बोंबलतो की कमी मिळाले एका दिवशी, पण इथे पूर्ण बंद. आणि त्या तशी आज्ञा झाली. त्या आज्ञेप्रमाणे 1 वर्ष सेवेत राहून जे हवनीय विधी करण्यात आले ते मी माझ्या हितार्थ किंवा माझी पारमार्थिक उन्नती होऊन मला मोक्ष प्राप्त व्हावा या हेतूने मी केले नाही. 1 वर्ष जेव्हा दादाने सांगितलं आपल्याला होम हवन विधी केली, स्वतःसाठी नाही केले. पुढचं वाक्य ऐका. भविष्योत्तर जीवनात आपण कुटुंबियांनी आजपर्यंत घेतलेल्या निराकरणाचा लाभ तुम्हा कुटुंबियांना पिढ्यानपिढ्या व्हावा, म्हणजे फक्त आता नाही, तुमच्या पिढ्या पुढच्या पिढ्यानपिढ्या व्हावा, यासाठी ही सर्व सिद्ध साधने पुनश्च सिद्ध करावी लागतात. म्हणजे तत्व काय बघा, केली ना, वापरली, त्याच्यानंतर काय, पुन्हा 25 वर्ष आली, मलिनता निर्माण झाली विचार अविचारांनी, ती पुन्हा शुद्ध करायची, पुन्हा सिद्ध करायची. मी कसं आहे माहितीये का, आपण म्हणतो ना एखाद्या देवळामध्ये काय होतं, जीर्णोद्धार करतात. आपण ज्या वेळेला तिथे देवळामध्ये जातो, प्रत्येक जण येतो त्यावेळेला त्याची विचार अविचार जे असतात त्याची सगळी वलय तरंगलेली असतात तिकडे. तर काही एका वर्षानंतर, एका कालावधीनंतर त्या ह्याचा जीर्णोद्धार करतात. जीर्णोद्धार करतात म्हणजे नवीन देऊळ बांधतात असंच नाही, काय वेळेला जे असतं, जे दैवत जे असतं त्याची शुद्धता करतात मंत्रोच्चाराने, म्हणजे ही जी वलय असतात हे वलय नष्ट होतात. आता ती जर वलय तिथे राहिली तर जेव्हा नवीन भक्त भाविक त्या देवळामध्ये येतो तेव्हा त्याचा लाभ होत नाही. कारण का, तर वलय सगळी आहेत
नको असलेली, आणि देवाकडनं जो कृपाशीर्वाद प्राप्त होतो, आपल्याला प्राप्त होणार असतो, त्याच्यामध्ये ही वलय अडथळा निर्माण करतात. मग अशा वेळेला काय करतात, त्या देवालयाची शुद्धता करतात मंत्रोच्चार करून. आणि मंत्रोच्चार करून म्हणजे कसं, रिचार्जिंग म्हणतो ना आपण, तसं रिचार्जिंग करतात. म्हणजे ती मलिनता दूर होते. मलिनता दूर झाल्यानंतर काय होतं, पुन्हा आपण आणि देव पुन्हा एकदा कृपाशीर्वाद प्राप्ती सुरुवात होते. सगळं शास्त्र आहे. तर आपल्या बाबतीत सुद्धा पिढ्यानपिढ्या हा शब्द आपल्याला लाभ करायचा असेल, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा त्यावेळेची मलिनता त्यांनी दूर केली, त्याच्यासाठी ती 5 हवनं केली. आपण सर्व भक्तांची अशी श्रद्धा आहे की एकदा कृपाशीर्वाद घेतला म्हणजे तो आयुष्यभर आपल्याला तारक होतो आहे. पण हे केव्हा होईल, दादाने विचारलं, हे केव्हा होईल, तर गुरु आज्ञेप्रमाणे आपण त्यांचे पालन करीत असताना कोणत्याही विषय परत्वे त्या आज्ञेशी आपण प्रतारणा करणार नाही. म्हणजे सांगितलेलं जे आहे ना ते पाळणार, तरच हा आशीर्वाद आपण व आपल्या कुटुंबियांच्या भविष्योत्तर जीवनासाठी तारक ठरतो. म्हणून आपल्याला तर ह्याच्यामध्ये काय शिकायला पाहिजे, की आपण आलो या मार्गामध्ये, आपले प्रश्न घेऊन आपण आलेले आहेत. कोणाचे प्रश्न सुटले, कोणाचे प्रश्न सुटले नाहीत. तर ज्यांचे प्रश्न सुटलेले असतील त्यांनी आता अजून नवीन प्रश्न निर्माण करून हे पण बघूया, ते पण मिळतं का, हे ते कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि आपल्याला हे एवढं सुंदर जीवन कशासाठी दिलंय याचा विचार करायला पाहिजे. आणि ज्यांचे प्रश्न असतील त्यांनी असा विचार करायला पाहिजे की मी योग्य ठिकाणी आलोय, आता जे काय आहे ते मी त्यांच्यावरती सोडलेलं आहे, ते माझं सगळं करणार, म्हणजे माझे प्रश्न तर सोडवणारच, परंतु मला चांगल्या प्रकारचं जीवन पुढचं मला प्राप्त होणार, जेणेकरून ज्याच्यासाठी मला हे जीवन प्राप्त झालेलं आहे त्याची सार्थकता होईल. आपण सगळे प्रयत्न करून पाहिले, म्हणजे आता फक्त आपल्याला असा विचार करता कामा नये की बाबा फक्त आपल्याला इकडे हे एवढे प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न तर सुटणारच आहेत, परंतु ते योग्य प्रकारे सुटणं, आणि आपल्यात नाही आपल्या पुढच्या पिढ्यांची सुद्धा तरतूद याच्यामध्ये आहे. असा खूप मोठा व्यापक मार्ग आहे. आत्मनिवेदनाचा अभ्यास अजून आपण पुढच्या वेळेला करूया. हा भाग जो आहे हा आत्मनिवेदनामध्ये डायरेक्टली दादाने दिलेला नाही, पण मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा अभ्यास करतो तर त्यावेळेला दादानी इतरत्र काही गोष्टी ठेवलेल्या आहेत, लिहून ठेवल्या आहेत, त्यांचेच आहेत विचार, ते सुद्धा आपण ह्या इथे जेव्हा वाटतं की बाबा याचा अभ्यास सुद्धा होणं गरजेचं आहे, त्यावेळेला आपण त्याचा अभ्यास इथे करतो. अजून बरंच काही सांगितलंय, आज आपण इथे थांबूया. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा ऐको. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.